लेकरं शाळेत जाणार घरी बसवायचं का लेकरावाला त्या नवऱ्यामुळे लेकराचं नुकसान करायचं का जनता शाळेला इथं यायचं लेकरं एवढ्याला आणि दारवालीला एक पाऊल टाकले की लगेच महाग बी खाईल पुढी बी खाईल सगळ्याला माहिती कुठं आहे घरामध्ये ठीक आहे शिवजयंतीला पट्टी मागायचं त्यांच्याकडे का आमच्याकडून नको वाटते तुम्हाला 100-50 रुपये वाटते का शिवजयंती करता तुम्ही करा आम्हाला मागा ना तुम्ही 100-50 5,000 मागा दारवालीच्या तर इथं शिरताव पट्टमण्या आता शिवजयंती त्या रोजी मतदानाच्या वेळेस मी सांगितलं होतं तर झालं शिवजयंतीला लगेच मध्ये शिर माझ्या समोर जातात माणसं सगळे चांगले चांगले काय बोलावं आमचं सगळं तेच आहे समस्या पण त्या प्रश्नाला कुठंतरी आम्हाला पुढे यश कमी असेल आज ज्यावेळेला ही निवडणूक न्याय झाली त्या माध्यमातून एवढं सांगायचं की आमच्या जुन्या कामाला आमच्या जुन्या कामाला या युवकांनी उजाळा दिलेला आहे आणि या कामामध्ये काम करून आज आपण दिले दोघा चौघांना सांगितले आपले म्हणले दारूबंदी धंदे काय काय जे चालत असेल 2 नंबरमध्ये म्हणजे सगळेच हप्ते त्याचा हप्ता तो 2 नंबर आहे हे सगळे 2 नंबर बंद झाले पाहिजे त्या विषयामध्ये आपण आज आपण प्राथमिक स्वरूपामध्ये ग्रुप पोलीस स्टेशनला एक पत्रव्यवहार किंवा निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर ही संघर्ष थांबणार नाही 15 दिवसाच्या कालावधीमध्ये या पूर्ण अवैध धंद्याचा आळा स्टेशन कसं बसवतोय याची आम्ही वाट बघणार आहोत याचा जर आळा नाही बसला यापेक्षा तीव्र स्वरूपामध्ये हे आंदोलन होईल याची दखल घ्यावी आणि यावर विचार करून नंतर अवैध धंदे चालणार नाही याचा त्याने विचार करून पूर्ण पाठपुरावा करावा